नमस्कार पाहत महत्त्वाची बातमी। जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महिला वर्गातून डॉक्टर सौ स्वाती दीपक पाटील यांना प्रचंड प्रतिसाद। आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महिला मतदार वर्गामध्ये एक वेगळीच उत्सुकता आणि चर्चा रंगून राहिली आहे। सर्वसामान्य महिला वर्गातून डॉक्टर सौ स्वाती दीपक पाटील मॅडम यांचे नाव विशेषत्वा पुढे येत असून यांच्या सामाजिक कार्यामुळे त्यांना महिला वर्गातून प्रचंड पसंती मिळत असल्याचं दिसून येत आहे। डॉक्टर स्वाती पाटील यांनी गेल्या काही वर्षापासून विविध सामाजिक आरोग्यविषयक व महिला सक्षमीकरण उपक्रमांमध्ये कार्य केले आहे। संजीवनी सखी मंच या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी महिलांच्या अडीअडचणी, आरोग्य, आत्मनिर्भरता व शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले। संजीवनी मल्टीपर्पज फाउंडेशन संचलित डॉक्टर दीपक पाटील नर्सिंग इन्स्टिट्यूट या संस्थेची स्थापना करून ग्रामीण भागातील मुलामुलींना वैद्यकीय शिक्षणाची सोय केली। त्याचबरोबर ग्रामीण भागातील गरजू महिलांना शैक्षणिक व आरोग्याच्या दृष्टिकोनातून सुसज्ज असे हॉस्पिटल उपलब्ध केले आहे। यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केलेत। त्याचबरोबर संजीवनी सखी मंचच्या वतीने शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त दसरा फराळाचे वाटप तसेच दीपावली या सणाचे फराळाचे वाटप तसेच संजीवनी मल्टीपर्पज फाउंडेशनच्या वतीने प्रत्येक घराघरामध्ये आरोग्यविषयक वैद्यकीय सेवा देण्यात आली आहे। तसेच सर्व रोग निदान शिबिर गावोगावी घेण्यात आले। तसेच युवकांसाठी रोजगार मेळावा, त्यांना क्रीडा स्पर्धेसाठी अनमोल सहकार्य असे विविध उपक्रम सदरची वस्तुस्थिती पाहता स्थानिक महिलांचा विश्वास असा आहे की डॉक्टर स्वाती पाटील यांचे नेतृत्व आमच्यासारख्या सर्वसामान्य महिलांचे प्रश्न शासनापर्यंत पोहोचवू शकते। त्यांच्या नम्र, विनम्र व कार्य तत्पर स्वभावामुळे महिला वर्ग त्यांच्या भोवती एकवटताना दिसत आहे। जिल्हा परिषद सारख्या महत्त्वाच्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महिलांचे प्रभावी प्रतिनिधित्व वाढावे यासाठी त्यांच्या उमेदवारीची मागणी मोठ्या प्रमाणात महिला वर्गातून होत असून ग्रामविकास, शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रामध्ये त्यांचे अनुभव उपयुक्त ठरतील। महिला वर्गातील एक आशेचा किरण उदयास आला अशी अपेक्षा मतदारांमध्ये व्यक्त होतीये। महिला वर्गाच्या पाठिंब्यामुळेच आगामी निवडणुकीत डॉक्टर स्वाती दीपक पाटील यांची उमेदवारी निर्णयात्मक ठरू शकते असा अंदाज वर्तवला जातोय। धन्यवाद। प्रतिनिधी शंकर कुंभार, CBS न्यूज मराठी, पन्हाळा। नमस्कार, माझं नाव अर्चना शिवाजी मुंडळे, राहणार शिवारे। आम्ही इथं पेशंट आमच्या सासऱ्यांना घेऊन आलोय, तर आम्हाला कुठलाही त्रास नाही आणि आमची चांगली सोय घेत आहेत आणि इथलं स्टाम्प बी सगळी व्यवस्थित आहेत आणि आमच्या शिवारे गावामध्ये असं गिफ्ट हे सगळं वाटप केलं मॅडमने, आम्हाला सहकार्य केलं। मॅडम किती वेळा तरी येऊन गेले आमच्या शिवारे गावात, भेट दिली, येत्यात, भेटून जात्यात। असं काय चपातीचं डबा दिलं, किती वेळा गिफ्ट आणि बहिणीसारख्या पाठीशी उभा राहतात, आम्हाला सहकार्य करतात म्हणून उमेदवारी त्यांनाच मिळावी अशी आमची नक्कीच मिळावी। आमची बहीण आहे, बहिणीला आमच्या निवडून द्या। ते माझं नाव सुषमा अजय कांबळे, मी सातवेगावची रहिवासी आहे आणि आमचे पेशंट म्हणजे 5 वेळा ह्या दवाखान्यात चांगले उपचार घेऊन गेलेले आहेत आणि इथं सोय एकदम भारी आहे, चांगले मरता वाचलेले आहेत। मॅडमनी म्हणजे त्यांना चांगली ट्रीटमेंट केलेली आहे आणि मॅडम खूप चांगले आहेत। आमच्या सातवे गावातील सगळ्या घरोघरी येऊन विचारपूस करून फराळ वगैरे वाटप करून त्यांनी खूप आम्हाला म्हणजे सहकार्य केलेलं आहे आणि अजून त्या करतात पण, आणि त्याच आम्हाला पाहिजेत, म्हणजे आमच्या हक्काच्या त्याच पाहिजेत आणि त्यांना उमेदवारी मिळावी हीच आमची इच्छा आहे। माझे नाव अरुणा आनंदा कोकणे, मी शिवाऱ्यामध्ये राहते। माझे काका इथं ॲडमिट आहेत, त्यामुळं काकांना भेटायला आलेले, पण इथं खरंच खूप छान सोय आहे। मॅडम पण चांगल्या लक्ष वगैरे देतात, हे करतात। काकांना बघितलं, इथं सुविधा पण छान आहेत आणि असंच मॅडमांनी आमच्या शिवाऱ्याला आलेल्या सगळीकडे असं मॅडम सगळं कामं वगैरे आमची भरपूर काही करतात आणि येतात। आम्हाला गिफ्ट वगैरे दिलं, दसऱ्याला फराळ वगैरे दिला, नवरात्र होतं म्हणून, परत भरपूर काही असं म्हणजे किती वेळा तरी येऊन भेट देऊन गेले त्या। चांगलं आहे, उलट असंच आम्हाला मॅडमच बहिणीसारख्या आहेत, अशाच त्या आमच्या पाठीशी राहाव्यात आणि आमच्या शिवाऱ्याला पण येऊन द्या, सगळ्या गावांची त्यांनी ही घेऊ द्यात, काळजी घेऊ द्या, एवढंच।
उमेदवारी उमेदवारी द्या आमच्या मॅडमना. नमस्कार, मी वैष्णवी शिवाजी यादव JNM थर्ड इयरमध्ये शिकत असून माझे गाव बच्चे सावर्डे आहे आणि डॉक्टर स्वाती दीपक पाटील मॅम यांनी नर्सिंग कॉलेज चालू केल्यामुळे आम्हाला शिक्षणाची संधी उपलब्ध झाली आणि त्याच्यामुळे आम्हाला JNM नर्सिंगला ॲडमिशन मिळाले आणि या आधारावर आम्ही स्वतःच्या पायावर उभी राहू शकतो. यासाठी मी स्वाती पाटील मॅम यांचे आभारी आहे. सध्या येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका कार्यक्रम लागला आहे, तरी डॉक्टर स्वाती पाटील मॅडम यांना उमेदवारी मिळावी ही आम्हा सर्व विद्यार्थ्यांची इच्छा आहे.